सातारा हबीबी कम टू सातारा. वॉटर क्रॉसिंग. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही चाललेलो आहे गणपतीसाठी घरी. गणपती यायला आता थोडेच दिवस राहिलेले आहेत आणि फुल एक्साइटेड आहे आम्ही. फुल बॅग भरलेले आहेत गाडीमध्ये, सगळं सामान. गणपतीचं डेकोरेशन आमचं खास असणार आहे यावेळी. तर कुठे चाललोय आपण बायको? सातारा. आता साताऱ्याची राणी आम्ही घेऊन चाललेलो आहे. I10 आपली घरी आणि माझी राणी इथे बसलेली आहे, भाग्यश्री. तो चलो आम्ही पोहोचलो आहे आपल्या पुणे बँगलोर हायवे वरती. आणि काय लिहिलंय बघा, खरी श्रीमंती शरीराची, बुद्धीची आणि मनाची. काय बोलतो, खरं आहे ना? खरं आहे. चला मित्रांनो, करूया आपल्या जर्नीची सुरुवात. आता आम्ही करणार आहे 130 किलोमीटरचा प्रवास. पण साताऱ्याला जाता जाता आम्ही काही प्लेसेस एक्सप्लोर करू. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, स्टे ट्यून, मजा येईल तुम्हाला. ये मध्ये मध्ये असं आम्ही गॅप घेत जाणार आहे की डायरेक्ट घरी नाही जाणार. डायरेक्ट घरी जाण्यात मजा नाही. घरी जायची एक्साइटमेंट खूप आहे, पण असंच मस्त फिरत फिरत जाऊया आणि तुम्हाला पण एक्सप्लोर करूया. मित्रांनो बघू शकता, आपल्याला 130 किलोमीटर जायला लागणार आहे. 2 तास 45 मिनिटं. तर या शहरातून आपण आता चाललेलो आहे गावाकडे. आपण सिटीमध्येच राहतो तसं पण आहे ना, पण अशा मोठ्या कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये राहत नाही. या जंगलाचा आम्ही सुद्धा पार्ट आहे. आज आमची जर्नी सुरू नाही झाली की आम्ही थांबलो. तर अण्णा इडलीला आलोय आम्ही, आपल्या वाकडच्या अण्णा इडलीचा अँबियन्स बघा थोडा. यो नाईस. सो गाईज, आवर ऑर्डर इज हिअर. घी पोळी इडली आणि हा आहे पायनॅपल शिरा. गाईज आलेले आमची तिसरी डिश, रवा मसाला डोसा. असा वाला डोसा आहे. असा वाला कसं वाला? असा वाला. तर मित्रांनो, मस्त पेट पूजा केलेली आहे अण्णा इडली सुपर्ब. तर मागे किती सामान भरलंय बघा. इथे पण आहे, डिक्कीच्या खाली पण आहे. आपला टँक असला तरी पण जागा बसते थोडी. केवढी मोठी बिल्डिंग आहे. तर मित्रांनो, चाकरमानी चालले आता कोकणात गणपतीसाठी. गावात जाऊक राहिले. आता जास्त करून इकडून लोक येणार नाही, कारण मुंबई गोवा थोडा सुधारलाय. तुम्ही माझे लास्ट ब्लॉग बघितले असतील, आम्ही गोव्याला गेलेलो. तर थोडा बऱ्यापैकी सुधारलाय. मानगाव मध्ये थोडा प्रॉब्लेम आहे, तिथं काहीच करू शकत नाही. तो जोपर्यंत बाहेरचा रोड होत नाही बायपासवाला, तोपर्यंत तसंच राहणार. पण आता लोक अवॉइड करतील इकडून येणं, कारण तिकडे नाही टोल नाही ना काय नाही. आणि इकडून जास्त आपल्याला टोल भरत जायचं. ओ माय गॉड, व्हॉट हॅपन हिअर ब्रो. गाडी लागली मध्येच, एकदम कचकन ब्रेक मारला सगळ्यांनी. कचकन पंक्चर झाली का टायर गेला तर काय. बाय बाय पुणे. आता आम्ही भेटू 2 आठवड्यानंतर. बाय. तर गाईज, नवीन ब्रिज चालू झालेला आहे. खेड शिवापूर टोल नाका पास केल्यानंतर जिथे काम चालू होतं ते आता कम्प्लीट झालेलं आहे. ब्रिजचं मला वाटतं पूर्ण काम नाही झालं अजून, रंगोटी बाकी आहे. पण ब्रिज तर चालू केलाय ना ब्रो. मित्रांनो, आता आम्ही सोडतोय पुणे बँगलोर हायवे आणि आता बाहेर पडणार आहे. आणि बाहेर पडून एक स्पेशल ठिकाणी चाललेलो आहे. तर थोड्या वेळात तुम्हाला समजेलच कुठे चाललोय आम्ही. तर गाईज, आम्ही घेतलेला आहे राईट टर्न. तर कापूर रोडवरून आम्ही आता राईट घेतलेला आहे. हा आहे भोरला जाणारा रस्ता. पाऊस आलेला आहे तर आमचा पचका होण्याची शक्यता आहे. ड्रोन उडेल की नाही, आय डोंट नो. तर पावसाचं आगमन झालेलं आहे. जवळच पोहोचते आता. 600 मीटर्स वरती पॉइंट आहे आपला. तर मित्रांनो, पोहोचलेलो आहे आपला नेकलेस पॉइंट. गाडी इथे पार्क केली रस्त्यावरतीच. आणि हा आहे आपला नेकलेस पॉइंट. पावसाने सगळी वाट लावली. 2 मिनिटं फक्त खाली उतरलो आणि पावसाने सगळे वाट लावून टाकले. केवढा जोरात पाऊस आला. फुल भिजलो, फुल डेंजर भिजलो. आम्ही एवढे हुशार आहे की छत्रीच घेऊन नाही आलो. परत रिटेक. मार्केट डाऊन झालं तर सगळे खाली झाले तर लोक. आता आम्ही राहिलो आणि पुढे 2 लिखत दिसतात तेवढेच. यो, तेवढं टाइम कसलं भारी वाटतं यार. वा. Ladies and gentlemen, welcome to Necklace Point. वाटते का सेम बट डिफरंट. मित्रांनो, पूर्ण पाऊस बंद झालेला आहे. काय सुंदर नजारा आहे हा नेकलेस पॉइंटचा.
fast I messed up, gave too much. What is it with time? Why can't we unwind? And all the hurt we deal with, I wanna leave my cares behind. And now the time has passed. मित्रांनो, निघालेलो आहे नेकलेस पॉइंट वरून. आता आम्ही चाललेलो आहे भोरच्या दिशेने आणि भोरवरून जाणार आहे वाईला. तर मजा आली, खूप भारी नेकलेस पॉइंट होता. खूप टाइम घालवला आम्ही ड्रोन उडवण्यासाठी, कारण पाऊस थांबायची वाट बघत होतो. थोडा जरी पाऊस आला तर वाट लागेल. तर आधीच ड्रोनचा बँड वाजलेला आहे. तेवढे शॉट आले तेवढे बघा आणि लाईक करा. गाईज आता निघालेलो आहे. वाई आहे इथून 42 किलोमीटर्स. आता वाजले आहेत 4. बघूया आपण वाईला कधी पोहोचतोय. आता हा रोड मी फर्स्ट टाइम ट्राय करतोय. त्यात जाताना आपल्याला भाटघर डॅम लागलाय आणि डॅमचे दरवाजे खोललेले आहेत. सगळे दरवाजे खोललेत. मला वाटतं कसलं भारी दिसतंय पाणी. तर चांगल्या रस्त्याचे मजे आता संपलेले आहेत. आलेला आहे खडतर रस्ता. भोरजवळ पोहोचतोय आता. डॅमचे शॉट तुम्ही बघितले असतील. वा, कसलं भारी वाटत होतं यार. पाणी एकदम ब्ल्यू, पाणी ग्रीन, कसं वेगळा कलर आलेला. पण भारी यार, मजा आली. पाऊस नसताना तर असले भारी ड्रोन शॉट घेतले असते ना. नेक्स्ट टाइम. छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार भोर नगर परिषद सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, गुगल मॅपने आम्हाला आणलंय भोर मध्ये, डायरेक्ट आतमध्ये. एकच गाडी जायला रस्ता आहे. भोरची गलिया, बाजारपेठ. इथे झालेला आहे रस्ता बंद. तर आम्ही फायनली भोर मधून बाहेर पडलोय आणि भोरच्या बाहेर पडल्यावर असे मस्त नजारे, ढग आलेत खाली उतरत. ते एक नंबर कंबर तोडणार आता रस्ते आपले. भोर वरून कधी वाईला जाऊ नका प्लीज. तर मित्रांनो, आम्ही लागलेलो आहे आता मांढरदेवीच्या रस्त्यावरती आणि आता छोटासा घाट लागणार आहे. छोटा की मोठा, फर्स्ट टाइम चाललोय. ते आता जाऊन बघूया आपण. आणि खाली गाव बघा कसलं मस्त, हिरवळच हिरवळ, असं निसर्गाच्या कुशीत वसलेलं गाव. आणि रस्ता सिमेंटचा आहे. मध्ये मध्ये खराब येतोय पण मध्ये मध्ये केलेला आहे. तर अर्धा सोडून रस्ते असे का होतात? गडकरी साहेब आम्हाला सांगा. गडकरी साहेब आमचे काका आहेत. ते सांगणार आहेत. सिमेंटचा रस्ता संपलेला आहे. आलेला आहे खड्ड्याचा रस्ता. आणि जाणारी आमची फक्त एकच गाडी आहे. मागे कोणच नाहीये, ना मागे ना आगे. सगळे रिटर्न येणार आहेत. देवीला जाऊन रिटर्न आलेले लोक दिसत आहेत भरपूर. रस्त्यापेक्षा खड्डे जास्त आहेत. खड्ड्यामध्ये रस्ता की रस्त्यामध्ये खड्डे, तेच समजेना आहे. आणि माकडं, किती माकडं, काय खातंय ते फळ. खड्डे असल्या रस्त्यांसाठी फॉर्च्युनरच पाहिजे. अशी फॉर्च्युनर का ब्लेंगे पाळणा. फॉर्च्युनर कधी बोलशील आमच्या ह्यांनी आणली फॉर्च्युनर. आपली गाडी सीएनजी वर चढते. सीएनजी वर घाट चढते. काहीच आमच्या रस्त्यामधला पहिला वॉटरफॉल. पहिला वॉटरफॉल प्लस वॉटर क्रॉसिंग. पहिली वॉटर क्रॉसिंग आणि लॉगिंग. वॉटर क्रॉसिंग. फायनली मित्रांनो, आलेला आहे चांगला रस्ता. एवढा चांगला की गुळगुळीत नवीन सिमेंटचा रस्ता. आणि आता मला वाटतं पुढे असेल चांगला. तर बघूया. तर बरं वाटतंय. खूप हल्लं पोटातलं पाणी असं डिडिंग. मित्रांनो, आम्ही थांबत तर नाहीये पण तुम्ही गाडीतून नजारे बघू शकता. ज्या डॅमच्या पण ड्रोन शूट केलेलं तो डॅम इथून दिसतोय. आणि मस्त रस्ता सिमेंटचा पूर्ण. रस्त्यावर थांबणं थोडं धोकादायक आहे कारण वरतून दगडं पडत आहेत. सो रिस्क नाही घ्यायची आम्हाला. आता टर्न बघा कसला येतोय. फुल यू टर्न आहे. रील वर्सेस रिअल. नॉट दॅट मच.
यू नो आहे 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 फर्स्ट गिअर, AC पण चालू आहे, आरामात स्मूथ. मित्रांनो आम्ही आता घाट उतरतोय. उतरणीला पण घाट झालेला आहे पूर्ण रस्ता. मध्ये काम चालू होतं, इथे दरड कोसळती खूप, तर त्यासाठी ते जे सेफ्टी नेट लावतात ते चालू होतं. सो तिथे सिंगल रोड होता, बाकी एकदम फर्स्ट क्लास. थोडा जो स्टार्टिंगला रोड खराब होता तेवढाच, बाकी आता एकदम मस्त झालंय. अजूनही खूप काही काही काम चालू आहे, असं कुठे कुठे एक सिंगल रोडच आहे. मशीन बघू शकता. ते पाऊस जोरात येतोय आता, त्याची थोडी तारीफ केली की असं काहीतरी होतं. बघा काय चाललंय, अजून इथं कामच नाही झालंय. अबेबी तुम्हाला वाटत असेल मी आलोय कोकणात कुठेतरी आणि आपला मुंबई गोवा हायवे असेल, आता असं नाहीये. हे आहे आपला वाई सातारा. हबीबी कम टू सातारा. कोकणासारखी वाईब, एकदम कोकणासारखी वाईब. रबडी रबडी का रबडी. तर सातारा आहे इथून 46 किलोमीटर, वाई राहिले 11 किलोमीटर. सुंदर अशी भात शेती पूर्ण रस्त्याच्या साईडनी. तर मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहे आता वाई मध्ये. तर वाई मधून आम्ही कुठून मधून मधून फिरून आलो. तर आम्ही एक ठिकाणी स्टॉप घेतलेला, हळद घेतली आम्ही. सो हे आहे माझ्या मावशीचं गाव वाई. तर वाईच्या बाहेरूनच चाललोय. वाईचा जो रोड आहे हायवेवरून येतो आपण, तो सुरूर महाबळेश्वर रोड, तर तो आता बंद आहे. बंद म्हणजे चालू आहे पण खूप खराब हालत मध्ये, कारण त्याचं ते नवीन काम करायचं चाललंय सिमेंटच्या रोडचं. जर तुम्ही महाबळेश्वरला जाताय तर ह्याच्या पुढे जोशीवीर वाला रस्ता आहे, तो तिथून टर्न घेऊन महाबळेश्वरला जाऊ शकता. जास्त लांब नाही पडत, 4-5 किलोमीटरचा फरक असेल फक्त. फॉर युअर इन्फॉर्मेशन, थँक्यू. 2000 years later. मित्रांनो वाईला आमचा खूप मोठा ब्रेक झाला. आता वाजलेत 10 आणि 10 वाजता आम्ही आता निघालेलो आहे साताऱ्याला. डिनरसाठी आम्ही थांबलेलो मावशीकडे. तो आता पोहोचलोय आपल्या आनेवाडीच्या टोल नाक्यावरती. टोल गेट 1 किलोमीटर. तर कसं वाटलं आमचा पुणे टू सातारा प्रवास, मला नक्की कमेंट करून सांगा. आम्ही सरळ रस्त्याने जात नसतो, आम्ही वाकडे वाकडे मार्ग घेत असतो. वाकडे तिकडे, इकडे तिकडे, चोहीकडे. अब चलो मेरे ससुराल, मेरे मायके. ते गाणं बोल, गाणं नाही. गाईस आलेला आहे आनेवाडी टोल नाका. टोल नाका 500 आहे. तर आनेवाडी आणि खेड शिवापूर टोल नाका हा NHIच्या अंडर आहे. हा 3000च्या पास मध्ये येतोय. सो आपल्याला काय टेन्शन नाही. आता मी येताना काढेल नक्की पास, तर आपले 200 फेऱ्या अशा निघून जातील. तर त्यांनी कॅल्क्युलेट करून दाखवलेलं 15 रुपये आपल्याला एक टोल पडणार. 15 रुपये तर खूप अफोर्डेबल आहे. सो बघूया आपण नेक्स्ट टाइम मी जेव्हा काढेल तेव्हा तुम्हाला नक्की पूर्ण व्हिडिओ देईल. सो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. सुदानिया फ्रॉम सातारा.